नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणितामधील प्रकरण पहिलं संख्याज्ञान यामध्ये उपघटक 6वा संख्यांचा चढता व उतरता क्रम यांची तुलना हे प्रकरण पाहणार आहोत. चढता व उतरता क्रम लावताना काही नियम आहेत. ते नियम 1, 2, 3, 4 नियम तुम्हाला या ठिकाणी लिहून दिलेले आहेत. हे नियम तुम्ही वाचा आणि लक्षात ठेवा आणि या नियमानुसार हे उदाहरणे कशी सोडवावीत ते आपण पाहूया. बघा, उदाहरण पहिलं 25,345, दुसरं 3,84,435, तिसरं 3,33,948 आणि चौथी संख्या आहे 4,64,554. मग या संख्या दिल्यानंतर चढता व उतरता क्रम लावण्यासाठी पहिला नियम आहे की त्या संख्येतील सर्व अंकांची संख्या समान आहे का पाहायचं. मग या ठिकाणी अंकांची संख्या आहे 5, या ठिकाणी अंकांची संख्या आहे 6, या ठिकाणी आहे 6, या ठिकाणी आहे 6. मग तुम्हाला नियमामध्ये सांगितलं आहे की ज्या संख्येतील अंकांची संख्या कमी असेल ती संख्या लहान असते आणि ज्या संख्येतील अंकांची संख्या जास्त असते ती संख्या मोठी असते. मग या ठिकाणी अंकांची संख्या कमी आहे म्हणजे ही संख्या असणार लहान आणि या ठिकाणी ह्या अंकांची संख्या जास्त आहेत म्हणजे या संख्या मोठ्या असणार आहेत. पण या तिन्ही संख्यामध्ये अंकांची संख्या समान आहे. मग मी तुम्हाला सांगितले अंकांची संख्या जर समान असेल तर त्या अंकांचे डावीकडून 2-2 अंकांचे गट पाडायचे. डावीकडून 2-2 अंकांचे गट पाडायचे. मग या ठिकाणी गट पाडू. ही संख्या सगळ्यात लहान येणार. मग या ठिकाणी आहे 38, या ठिकाणी आहे 33, या ठिकाणी आहे 46. मग आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम लावताना सुरुवातीला सगळ्यात लहान संख्या येते. मग या ठिकाणी अंकांची संख्या कमी आहे म्हणजे ही संख्या लहान 25,345. आता ह्या 3 पैकी लहान कोणती आहे बघायचं. ही 25 संख्या लहान ही आपण घेतलीच. ह्या 3 पैकी लहान तर आपण गट पाडले 2-2 अंकांचे. पहिला गट आहे 38, दुसरा आहे 33, तिसरा आहे 46. या 3 गटापैकी लहान संख्या कोणती 33. म्हणजे या ठिकाणी ही 2 नंबरला संख्या येणार 3,33,948. ही संख्या झाली. ही संख्या राहिली आता ह्या 2 मध्ये लहान संख्या कोणती आहे 38. म्हणजे 3,84,435 ही संख्या पुढची येईल आणि शेवटी राहिली ही 4,64,554. आता उतरता क्रम होता हा पण चढता क्रम लावला आहे तो उलटा करून घ्यायचा. संपला विषय. 4,64,554. 2 नंबरला ही येईल 3,84,435. तिसरी ही येईल 3,33,948 आणि चौथी येईल 25,435. पुढचा बघा. या ठिकाणी तुम्हाला या 4 संख्या दिलेल्या आहेत. पहिल्या प्रश्नामध्ये अगोदर आपण चढता क्रम लावला. दुसऱ्या प्रश्नामध्ये अगोदर आपण उतरता क्रम लावून बघू. बघा, या ठिकाणी संख्या अंकांची संख्या बघा प्रत्येक ठिकाणी 6-6च आहे. मग 6-6 असेल तर पहिल्यांदा 2-2 अंकांचे गट करून घ्यायचे. या ठिकाणी पहिला गट 95, दुसरा 95, तिसरा 95, चौथाही 95च आहे. जर पहिल्या गटातील अंकांची संख्या जर समान असेल तर दुसरा गट पाहायचा. या ठिकाणी दिले बघा प्रत्येक संख्येत डावीकडून पहिला गट जर समान असेल तर त्याच क्रमाने दुसरा किंवा तिसरा गट असा पुढे बघत जायचं. दुसरा गट बघू आता. या ठिकाणी 48, 32, 56 आणि 59. आता उतरता क्रम लावताना सगळ्यात मोठी संख्या अगोदर घ्यायची असते. मग या ठिकाणी पहिला गट प्रत्येक ठिकाणी समानच आहे. दुसरा गट 48, 32, 56 आणि 59. यामध्ये मोठी संख्या कोणती 59. ही ठिकाणी संख्या पहिल्यांदा येईल उतरता क्रमामध्ये. 95, 59, 95 ही संख्या आता गेली. राहिल्या या 3. या 3 मध्ये 48, 32 आणि 56 यामध्ये मोठी संख्या कोणती आहे 56. ही 2 नंबरला येईल 95, 56 आणि 32. या दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती आहे 48. ही अगोदर येईल 95, 48 आणि 72. शेवटी संख्या ही येईल 95, 32, 16. हा झाला उतरता क्रम. आता चढता क्रम होताना ह्या संख्या फक्त उलट क्रमाने लिहायच्या. 95, 32, 16. दुसरी 95, 48, 72. तिसरी 95, 56, 32.
आणि चौथी 95, 59, 95. पुढची बघा संख्या. पुढं तिसरा प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्हाला ह्या 4 संख्या दिल्या आहेत. प्रत्येक संख्येमध्ये 6-6च अंक आहेत, म्हणजे अंकांची संख्या समान आहे. मग आता आपण मगाशी उत्तरता क्रम पहिला बघितला, या ठिकाणी आपण चढता क्रम पहिल्यांदा बघू. मग पहिल्यांदा काय करायचं, अगोदर 2-2 अंकांचे गट 95, 95, 95, 94. मग चढता क्रम लावताना सुरुवातीला सगळ्यात लहान संख्या, या पहिल्या ह्याच्यामध्ये लहान संख्या कोणती आहे, 94. मग ही संख्या पहिल्यांदा येणार. 94, 95, 94 ही संख्या गेली. आता ह्या तिन्हींमध्ये 95, 95, 95 तिन्ही हे अंक समानच आहेत, पहिला गट समानच आहे. मग या फक्त तिघांचा दुसरा गट पाडायचा. 94, 95 आणि 94. म्हणजे या ठिकाणी लहान संख्या कोणती आहे, 94. पण इथंही आहे आणि इथंही आहे. मग ह्या दोन्हीमध्येच फक्त पुढचा गट बघायचा, 95 आणि 94. या ठिकाणी लहान संख्या कोणती, 94. मग हा गट पहिल्यांदा येईल, 95, 94, 94. मग ह्या ठिकाणी ही लहान संख्या आली, त्याच्यापेक्षा ही संख्या मोठी असणार आहे. ही अगोदर घ्यायची, 95, 94 आणि 95. मग सगळ्यात मोठी ही 95, 95, 94. तर उत्तरचा क्रम आपण ह्याचा उलट क्रमाने लिहायचा. चढत्या क्रमाच्या बरोबर उलट हा उत्तरचा क्रम असतो. तिसरी 95, 94, 95 आणि चौथी 94, 95, 94. चौथा, या ठिकाणी या संख्या आहेत. प्रत्येक ठिकाणी 5-5 अंक आहे, म्हणजे अंकांची संख्या समान आहे. या ठिकाणी आपण प्रथम उतरता क्रम पाहू. या ठिकाणी आपण चढता क्रम पाहिला, इथे उतरता क्रम पाहू. अंकांची संख्या समान आहे. अंकांची संख्या समान असल्यावर आपण काय करतो, या ठिकाणी पहिल्यांदा गट पाडतो. मग या ठिकाणी गट पाडून घ्या. 48, 48, 48, 48 समानच आहेत प्रत्येक ठिकाणी. पुढच्या दोन अंकांचे गट पाडू. 59, 25, 07, 48. मग उतरता क्रम लावताना आपण काय करतो, सुरुवातीला सगळ्यात मोठी संख्या घेतो. मग दुसऱ्या गटामध्ये 59, 25, 7 आणि 48 यामध्ये मोठी संख्या कोणती आहे, 59. ती आपण सुरुवातीला घेऊ. 48, 59, 7 ही आली मोठी संख्या. आता ही सोडून मोठी संख्या कोणती आहे बघा, हे तिघांच्यामध्ये 25, 07, 48 कोणती मोठी येणार, 48 ही संख्या मोठी, म्हणून हा गट 2 नंबरला घ्यायचा. 48, 48, 5 ही संख्या झाली. आता ही तिसऱ्या 2 संख्या राहिल्या, यामध्ये पहिला गट समान आहे, दुसरा गट बघा 25 आणि 07. 25 संख्या मोठी, मग ही संख्या अगोदर येणार. 48, 256 आणि सगळ्यात शेवटी ही 48, 070. चढता क्रम लावताना उतरत्या क्रमाच्या बरोबर उलट संख्या घ्यायची सगळ्या. पहिली संख्या ही येईल 48, 070, दुसरी 48, 256, तिसरी 48, 485 आणि चौथी 48, 597. या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात चढता आणि उतरता क्रम समजला असेल. आता प्रश्न कशा स्वरूपाचे असतात बघा. या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न मी सोडवून देतो, सगळेच काय देत नाही. 43, 048, 42, 544, 43, 486, 42, 544, 43, 844 या संख्या योग्य क्रमाने लावल्यास पहिली व शेवटची संख्या यातील फरक किती. आता या ठिकाणी योग्य क्रमाने लावल्यास म्हटले, या ठिकाणी तुम्हाला सांगायला नाही चढता क्रम लावायचा की उतरता क्रम लावायचा. मग अशा प्रकारचा जर प्रश्न असेल योग्य क्रमाने, तर तुम्ही चढता क्रमसुद्धा लावू शकता किंवा उतरता क्रमसुद्धा लावू शकता, पण दोन्हीपैकी एक लावायचा. दोन्ही लावायची काही गरज नाही. या संख्या ज्या आपण सगळ्या खाली लिहून घेऊ. 43, 048, दुसरी 42, 544, तिसरी 43, 486, चौथी 42, 544 आणि पाचवी 43, 844. या ठिकाणी ह्या संख्या आहेत. या प्रत्येक संख्येतील अंकांची संख्या बघा समान आहे, 5, 5, 5, 5, 5 आहेत. प्रत्येक ठिकाणी समानच अंक आहेत. मग आपण दोन्हीपैकी एक कोणताही क्रम लावू, चढता किंवा उतरता. या ठिकाणी मी चढता क्रम लावतो. चढता क्रम. आता चढता क्रम सुरुवातीला सगळ्यात लहान संख्या अगोदर घ्यायची. मध्ये या प्रत्येक संख्येत अंकांची संख्या समान आहे. मग आपण काय करायचं, 2-2 अंकांचे गट पाडायचे. 43, 42, 43, 42, 43.
मग या ठिकाणी 43, 42, 43, 42, 43 आहेत. मग या ठिकाणी लहान संख्या कोणती आहे? 42. मग 42 दोन ठिकाणी आहे, 42 आणि 42. मग ह्या दोन संख्या लहान. मग ह्या दोन्हीपैकी लहान संख्या कोणती येणार? या ठिकाणी बघा, या ठिकाणी आहे 544, या ठिकाणी आहे 534 आहे, या ठिकाणी 534. मग 544 आणि 534 यापैकी ही संख्या लहान ना, 534. मग हिला अगोदर घ्यायची. 42, 534. दुसरी 42, 544. 42, 544. आता ह्या दोन संख्या गेल्या, याच्यावर तुम्ही पेन्सिलनं अशी काटा मारला तरी चालते छोटीशी. राहिल्या ह्या तीन संख्या. ह्या तीन संख्येमध्ये पहिला गट बघा 43, 43, 43. मग पहिला गट समान असेल तर पुढचा आपण गट पाडतो. आपण पुढचा या ठिकाणी 04, या ठिकाणी 48, या ठिकाणी 84. लहान कोणता येणार? 04. मग तो अगोदर घ्यायचा. 43, 04, 8. दुसरा 48 आणि 84 पैकी 48 लहान. 43, 48, 6 आणि सगळ्यात शेवटी येईल 43, 844. अशा प्रकारे आपण या ठिकाणी चढता क्रम लावल्यानंतर त्याने काय सांगितलं आहे? पहिली व शेवट संख्या यातील फरक किती? ही पहिली संख्या आणि ही शेवट संख्या यामधला फरक म्हणजे वजाबाकी करायची. मोठी संख्या ही येईल 43,844 वजा 42,534. 4मधून 4 गेले 0 राहिले. 4मधून 3 गेले 1 राहिला. 8मधून 5 गेले 3 राहिले. 3मधून 2 गेले 1. 4मधून 4 गेले 0. म्हणजे 1310 हे आपलं उत्तर असेल. पुन्हा तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न विचारतील की या ठिकाणी वेगळ्या संख्या येतील. या प्रकारच्या अशा प्रकारच्या संख्यांचा चढता क्रम लावल्यास मधील व शेवट संख्या यांची बेरीज किती? आता या ठिकाणी आपण चढता क्रम लावला, मधली संख्या कोणती येणार? ही. या ठिकाणी 2 इकडे 2 ही मधली संख्या येणार आणि शेवट संख्या ही येईल. ह्या दोघींची मग बेरीज करायची. किंवा असाही प्रश्न विचारतील, या संख्यांचा उतरता क्रम लावल्यास दुसरी व चौथी संख्या यांची बेरीज किती? हे आपण चढता क्रम लावला आहे, तुम्ही काय करा या ठिकाणी उतरता क्रम लावायचा. उतरता क्रम लावला की इकडून 2 नंबरची संख्या आणि 4 नंबरची संख्या या दोघांची बेरीज करायची. तसा प्रश्न असेल तसं तुमचं या ठिकाणी उत्तर असेल. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ पाहून तुम्ही ते नियम पाठ करा आणि या व्हिडिओनुसार तुम्हाला दिलेला स्वाध्याय सोडवा. धन्यवाद.